नमस्कार. आत्माराम विद्या मंदिर ओगलेवाडी आमच्या शाळेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत. आज आपण इयत्ता 10वी विषय भूमिती प्रकरण पहिले समरूपता त्रिकोण समरूपता कसोट्यांचे उपयोजन सराव संच 1.3 अभ्यासणार आहोत. मागच्या तासाला सराव संच 1.3 मधली पहिली 2 उदाहरणं आपण पाहिली. या तासाला पुढची उदाहरणं आपण अभ्यासणार आहोत. उदाहरण क्रमांक 3. उदाहरण असं दिलेले, आकृतीत 8 मीटर व 4 मीटर उंचीचे 2 खांब जमिनीवर उभे आहेत. म्हणजे PR 4 मीटर आणि AC खांब 8 मीटर असे 2 खांब जमिनीवर उभे आहेत. सूर्यप्रकाशाने लहान खांबाची सावली, 4 मीटर लांबीचा खांब लहान, AC हा मोठा, या लहान खांबाची सावली 6 मीटर पडते, सावली 6 मीटर पडते, तर त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली किती लांबीची असेल. म्हणजे इथं आपल्याला PR आणि AC असे 2 खांब जमिनीवर उभे हे दिलेले आहे. जमिनीवर उभे आहे याचा अर्थ जमिनीशी या खांबांनी तयार केलेला जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे किंवा जमिनीवर लंब आहे असा त्याचा अर्थ. मग इथं आपल्याला PR या खांबाची सावली QR, AC या खांबाची सावली BC, बिंदू Q आणि P असे जोडले तर हा एक त्रिकोण PQR आणि B आणि A जोडले तर आपल्याला दुसरा त्रिकोण ABC असे 2 त्रिकोण हे आपल्याला मिळतील. समरूपता, याच्यात आपल्याला समरूपता कसोट्यांचे उपयोजन बघायचे. याचा अर्थ हे 2 त्रिकोण आपल्याला समरूप दाखवायचे आणि नंतर मग त्याच्यावर आधारित BC ही जी सावली आहे मोठ्या खांबाची ती किती मीटर लांबीची असेल ते आपल्याला ठरवायचे. मग हे 2 त्रिकोण समरूप दाखवताना सुरुवातीला आपण इथं हे शाब्दिक प्रकारचं उदाहरण दिलेले. मग PR आणि AC या हे 2 खांब आहेत, जमिनीवर उभे आहेत, म्हणून जमिनीशी किंवा त्यांच्या सावलींशी तयार केलेले जो कोन आहे तो 90 अंशाचा आहे. म्हणून प्रथम ती माहिती आपण घेऊ. आकृतीत पहिला खांब PR, दुसरा खांब मोठा खांब AC हे सपाट जमिनीवर उभे खांब असून सावलीचाही उल्लेख करू. अनुक्रमे पहिला खांब PR त्याची सावली QR व दुसरा खांब AC त्याची सावली BC त्यांच्या सावली आहेत. त्याअर्थी सावलीशी केलेला खांबांनी केलेला कोन किंवा जमिनीशी केलेला कोन 90 अंशाचा PRQ बरोबर 90 अंश. AC खांबाने BC सावलीशी केलेला कोन म्हणजे ACB बरोबर 90 अंश. दोन्हींना आपण विधान क्रमांक 1 देऊ. तसेच सूर्यप्रकाशाने PR खांबाच्या वरच्या टोकावरून जाणारं प्रकाश किरण हे या सावलीशी या ठिकाणी छेदते. म्हणजे इथं तयार होणारा कोन आणि AC खांबाच्या वरच्या टोकातून जाणारं हे किरण
या सावलीशी इथं चेपते, इथं तयार होणारा कोन. हे दोन्ही कोन एकाच वेळी सूर्यप्रकाशाने केलेले कोन आहेत. एकाच वेळी अशा दोन उभ्या वस्तूंच्या टोकावरनं जाणाऱ्या या किरणांनी त्यांच्या सावलीशी हे जे केलेले कोन आहे ते एकरूप असतात आणि म्हणून कोन म्हणजे तसेच दोन्ही खांबांच्या सावल्या एकाच वेळी जमिनीवर पडलेल्या आहेत आणि म्हणून या ठिकाणी PQR या कोनाचं माप आणि कोन ABC या कोनाचं माप हे दोन्ही कोनचं माप समान म्हणून एकरूप, याला विधान क्रमांक 2. आता या दोन त्रिकोणांचा विचार करू. त्रिकोण PQR, दुसरा त्रिकोण ABC, मध्य विधान 1 मध्ये PRQचं माप 90 अंश, ACBचं माप 90 अंश, PRQ म्हणजे हा कोन, ACB म्हणजे हा कोन, प्रत्येकी 90 अंश अधिक म्हणून ते दोन्ही कोन एकरूप. PRQ एकरूप, या त्रिकोणाचा कोन ACB विधान 1 वरून किंवा प्रत्येकी 90 अंश. तसेच दुसरा कोन PQR एकरूप कोन ABC विधान 2 वरून त्यार्थी या त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनांशी एकरूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहे. त्रिकोण PQR समरूप त्रिकोण ABC. त्रिकोण समरूपतेची एका त्रिकोणाचे दोन कोन दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन संगत कोनांशी एकरूप आहे म्हणून कोको कसोटी. दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्रिकोणाच्या तिन्ही जोड्या एकरूप असतात आणि संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या या प्रमाणात असतात. पैकी इथं आपल्याला PQAB ही संगत बाजूंची जोडी, QRBC संगत बाजूंची जोडी, PR आणि AC संगत बाजूंची जोडी. त्याच्यापैकी दिलेल्या माहितीत PRAC 4 आणि 8 मीटर, QR आणि BCची लांबी काढायची आहे म्हणून या चार बाजूंच्या संदर्भात एक PR म्हणजे पहिला आणि तिसरा AC बरोबर या त्रिकोणाची बाजू QR दुसरा आणि तिसरा म्हणजे BC दुसरा आणि तिसरा. PR 4 आहे, AC 8 आहे बरोबर QR 6 आहे आणि BC आपल्याला ठरवायचे X चलाच्या स्वरूपात. त्यार्थी पक्षांतर करताना X इकडे घेतला तर तो 4ला गुणिले होईल जे 4 गुणिले X होईल आणि हा 6
8 इकडच्या बाजूला घेतला तर अंशस्थानी 6 गुणिले 8 होईल. त्याच्यावरनं हा 4 इकडं गुणिले इकडच्या बाजूला भाग दिले होईल. म्हणजेच x बरोबर 6 गुणिले 8 भागिले 4. 4 एक 4, 4 गुण 8 म्हणजे x बरोबर 6 गुणिले 2. x बरोबर 12. म्हणजेच त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली, त्याच वेळी मोठ्या खांबाची सावली x बरोबर 12 मीटर लांबीची पडेल. या पद्धतीने मोठा खांब AC, त्याची लांबी BC ही 12 लांबीची असेल. चौथं उदाहरण, त्रिकोण ABC दिलेलं आहे. AP BC वर लंब काढलेले आहे आणि BQ हा AC वर लंब काढलेला आहे. त्रिकोण ABC मध्ये AP लंब BC, BQ लंब AC, B डॅश P डॅश C तिन्ही बिंदू एक रेषीय, P हा B आणि C च्या दरम्यान आणि A डॅश Q डॅश C, Q हा बिंदू A आणि C च्या दरम्यान. या माहितीच्या आधारे त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQ हे दाखवा. आणि पुढं AP ची लांबी 7, BQ ची लांबी 8 आणि BC ची लांबी 12 असेल तर AC या रेषाखंडाची लांबी ही आपल्याला काढायची आहे. म्हणजे इथं आपल्याला हे दोन त्रिकोण समरूप दाखवायचे. दोन त्रिकोण समरूप दाखवण्यासाठी इथं हा कोन 90 अंशाचा, हा कोन 90 अंशाचा. त्रिकोण CPA म्हणजे हा इकडचा त्रिकोण आणि CQB म्हणजे हा इकडचा CBQ हा इकडचा त्रिकोण. या दोन्ही त्रिकोणांमध्ये हा जो कोन आहे तो सामायिक आहे. म्हणजे हे दोन कोन 90 अंशाचे आणि कोन C हा दोन्ही त्रिकोणांसाठी सामायिक. मग त्या पद्धतीने आपण विचार करू. त्रिकोण CPA व दुसरा त्रिकोण CQB मध्ये. CPA मध्ये हा कोन 90 अंशाचा, कोन APC एकरूप कोन CQB मध्ये हा कोन म्हणजे BQC म्हणजे हा कोन या कोनाशी एकरूप लंब आहे म्हणजे प्रत्येकी 90 अंश. दुसरं कोन त्रिकोण CPA चा कोन C आणि CQB चाही कोन C म्हणून कोन C या त्रिकोणाचा कोन C एकरूप एक अक्षरी नाव लिहू कोन CQB चा कोन. दोन त्रिकोणांमध्ये दोन कोनांच्या जोड्या या एकरूप आहेत म्हणून हे दोन त्रिकोण CPA समरूप त्रिकोण CQB. कसोटी कोको समरूपता कसोटी किंवा कोको कसोटी. ओके. आता दोन त्रिकोण समरूप आहेत या माहितीच्या आधारे आपल्याला इथं संगत बाजूंच्या जोड्यांवरनं AC ची लांबी ही ठरवता येईल. AC ची लांबी ठरवण्यासाठी या दोन समरूप त्रिकोणांमध्ये AP ची लांबी दिलेली आहे. AP इथं दुसरा आणि तिसरा लिहिताना तिसरा आणि दुसरा असं लिहितो. AP इथं दिलेलं आहे म्हणून. याची संगत बाजू QB
इथं बी आणि क्यू या पद्धतीने घेतो. बी क्यू बरोबर तिसरी जोडी येताना बी सी. बी सी म्हणजे इथलं पहिला आणि तिसरा लिहिताना बी सी, तिसरा आणि दुसरा असं लिहितो. आणि इथं लिहिताना याचं सी ए म्हणजे ए सी या पद्धतीने घेतो. आणखी तिसरी जोडी मिळेल, पण इथं तिसऱ्या जोडीशी काय आपला संबंध नाही. ए पी छेद बी क्यू, तिसरा दुसरा, तिसरा दुसरा, ए सी तिसरा पहिला, बी सी तिसरा पहिला. ए पीची लांबी 7, बी क्यूची लांबी 8, ए सी ठरवायची, ए सी छेद बी सीची लांबी 12. ए सी ठरवायचे, ए सी बरोबर ए सीला 12 भागिले इकडे येताना 7ला तो गुणिले होईल म्हणजे 7 गुणिले 8 आणि छेद 7 गुणिले 12 छेद 8. इथं 4 दून 8 आणि 4 त्रिक 12. 2ने 3ला निशेष भाग जात नाही, 2ने 7ला निशेष भाग जात नाही, म्हणून ते तसंच ठेवू. ए सी बरोबर 7 गुणिले 3 छेद 2 आणि त्या अर्थी ए सी बरोबर 3 गुणिले 7, 7 गुणिले 3 7 त्रिक 21 छेद 2. त्या अर्थी ए सी बरोबर बेक बे, बे 0 0 10 भागाकार 21 भागिले 2 बेक बे 0 1 बे 0 0 1. बाकी 1 आहे, इथं अंक नाही, इथं दशांश चिन्ह 0 बे पंचे 10 10.5. इथं एकक आपल्याला दिलेलं नाही आहे म्हणून एकक. या पद्धतीने आपल्याला ए सीची लांबी ही 10.5 एकक ही ठरवता येईल. 5वं उदाहरण. चौकोन दिलेला आहे पी क्यू आर एस. हा समलंब चौकोन आहे. याच्यात बाजू पी क्यू, समांतर बाजू एस आर आणि ए आर बरोबर 5 ए पी, ए एस बरोबर 5 ए क्यू, तर एस आर बरोबर 5 पी क्यू हे आपल्याला दाखवायचे. मग याच्यात समलंब चौकोनाचे हे 2 कर्ण काढल्यामुळं एकूण 1 2 3 4 त्रिकोण तयार होतील. 4 त्रिकोणांपैकी वरचा एक त्रिकोण आणि वरचा म्हणजे ए पी क्यू आणि दुसरा त्रिकोण ए आर एस असा आपण 2 त्रिकोणांचा विचार या ठिकाणी करणार आहोत. तसा विचार करताना दिलेली माहिती इथून सुरुवात करतोय. ए आर आकृतीत ए आर बरोबर 5 ए पी अशी माहिती दिलेली आहे. त्याच्यावरनं आपल्याला ए आर बरोबर 5 ए पी असेल. ए आर म्हणजेच 1 गुणिले ए आर आणि 5 ए पी म्हणजे 5 गुणिले ए पी. हा जो 5 आहे तो इकडच्या बाजूला घेतला तर 1/5 असं होईल आणि ए आर इकडच्या बाजूला घेतला तर ए पी छेद ए आर मिळेल. म्हणजेच ए पी छेद ए आर बरोबर 1/5. 5 इकडच्या बाजूला घेतला 1/5, ए आर इकडच्या बाजूला घेतला ए पी छेद ए आर. याला आपण विधान क्रमांक 1 देऊ. तसेच दुसरं विधान येताना दुसऱ्या माहितीचा विचार करू. ए एस बरोबर 5 ए क्यू. इथंही 5 इकडच्या बाजूला घेतला तर ए एस छेद 5 होईल. ए एस म्हणजे 1 गुणिले ए एस आणि ए एस इकडच्या बाजूला घेतला तर ए क्यू छेद ए एस मिळेल. म्हणजे ए क्यू छेद ए एस बरोबर 1/5. 5 इकडे घेतला, ए एस इकडच्या बाजूला घेतला. त्याला विधान क्रमांक 2 दिला. विधान क्रमांक 1 आणि 2
विधान क्रमांक 1 आणि 2 याचीही किंमत 1/5 आणि या गुणोत्तराचीही किंमत 1/5. याचा अर्थ हे गुणोत्तर आणि हे गुणोत्तर समान आहे. म्हणून विधान क्रमांक 1 आणि 2 वरून AP/AR बरोबर AQ/AS असं घेऊ आणि याला आपण विधान क्रमांक 3 देऊ. त्याच्यानंतर आता दोन त्रिकोणांमध्ये एक त्रिकोण APQ व दुसरा त्रिकोण. इथं आपण त्रिकोणांचं नाव घेताना APची संगत बाजू ही AR मिळाली पाहिजे आणि AQची संगत बाजू ही AS मिळाली पाहिजे. या पद्धतीने दुसऱ्या त्रिकोणाचं ही नाव हे आपण लिहायचं APQ. AP पहिला आणि दुसरा संगत बाजू AR मिळाली पाहिजे म्हणून AR त्रिकोण AR आणि राहिलेला S मध्य. विधान क्रमांक 3 वरून AP/AR बरोबर AQ/AS. विधान 3 वरून. त्याच्यानंतर AP आणि AQ या एका त्रिकोणाच्या बाजू APQच्या AP म्हणजे AP आणि AQ म्हणजे ही बाजू A दोन्हींचा सामायिक कोन. तर दोन्ही बाजूंनी तयार केलेला कोन. आणि AR आणि AS. AR म्हणजे ही बाजू आणि AS म्हणजे ही बाजू म्हणजे यांनी समाविष्ट केलेला कोन. हे दोन्ही कोन या दोन्ही त्रिकोणांसाठी हे विरुद्ध कोन आहेत आणि विरुद्ध कोन एकरूप असतात म्हणून PAQ म्हणजे हा कोन RAS विरुद्ध कोन म्हणून ते एकरूप आहेत. दोन त्रिकोणांसाठी या दोन संगत बाजूंच्या जोड्या प्रमाणात एक गुणोत्तर समान आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेले कोन एकरूप आहे म्हणून हे दोन त्रिकोण APQ समरूप त्रिकोण ARS. संगत बाजूंच्या जोड्या दोन प्रमाणात आहेत आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन एकरूप आहे म्हणून बाकोबा समरूपता कसोटी. तर त्याच्यानंतर हे दोन त्रिकोण समरूप आहेत म्हणजे संगत बाजूंच्या तिन्ही जोड्या प्रमाणात असतील. इथं दोन प्रमाणात दाखवल्या. तिन्ही कोणांच्या जोड्या या एकरूप असतील. आपल्याला SR बरोबर 5PQ दाखवायचे म्हणून आपण संगत बाजूंच्या जोड्यांशी त्याचा विचार करू. एक आपण इथं AP/AR बरोबर जे आपल्याला हे दाखवायचं आहे SR या त्रिकोणाची 5PQ म्हणजे दुसरा आणि तिसरा PQ/RS. तर लिहिताना आपण SR लिहिलं आहे. RSची लांबी म्हणजेच SRची लांबी म्हणून SR असेल. आणि समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. परंतु AP/AR जर पाहिलं तर विधान क्रमांक 1 मध्ये 1/5 इतकी किंमत आहे. मग AP/ARची किंमत 1/5 घेतली तर PQ/SR बरोबर 1/5 मिळेल. इथं मी लिहितो विधान 1 वरून. ओके. त्यावरती SR इकडच्या बाजूला घेतला तर 1 गुणिले SR म्हणजे SR बरोबर 5 इकडच्या बाजूला घेतला हा छेदस्थानी अवशस्थानी जाईल 5PQ. या पद्धतीने SR बरोबर 5PQ हे आपल्याला दाखवता येईल.
या पद्धतीने त्रिकोण समरूपतेच्या कसोट्यांचा उपयोग करून सराव संच 1.3 मधील राहिलेली उदाहरणंसुद्धा तुम्ही सोडवायची आहे. आणि आमचं यूट्यूब चॅनल पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद.